मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला मीरा सत्याबरोबर बोलत असते. किती सुंदर वातावरण आहे आणि किती छान वाटलं आज. सत्या पण पावसात भिजल्यामुळे फारच आनंदी झालेला असतो. आता मग मीरा सत्याला चहा देते आणि बोलते की आता हा चहा प्या, मग बघा किती छान वाटेल. सत्या मात्र मीराकडे पाहतो आणि आता या वेळेला दारू असती तर फारच छान वाटलं असतं असं बोलतो. मीरा मात्र जरा आश्चर्यचकित होते. ते दोघेजण मग चहा पिऊन निघणार असतात. इतक्यात मग सत्याला त्याच्या मित्राचा फोन येतो आणि सगळे मित्र दारू प्यायला बसलेले असतात. ते सत्याला पण बोलवतात. सत्या बोलतो की ठीक आहे, मी लगेच आलो. मीरा बोलते की हो, आता तुम्ही कुठे सुद्धा जायचं नाही. सत्या बोलतो की हे बघ धूमकेतू, तू माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नकोस. आता मग मीरा रागवते आणि बोलते की तुम्हाला वाटेल ना तसं तुम्ही वागा, दारू प्या, मला काही देणं घेणं आहे. आणि मग मीरा लगेच रिक्षाला हात करते आणि तेथून निघून जाते. सत्या मात्र आता अजूनच खुश होतो. इकडे आता निरूपा घरी येते आणि मीराला जोरजोराने आवाज देऊ लागते. मीरा निरूपाला पाणी घेऊन येते आणि मग निरूपा मात्र ते पाणी झटकून लांब पाडते. निरूपा बोलते की तुला माझ्या मैत्रिणीच्या घरी जायची काय गरज होती? कशाला गेली होतीस तिकडे? मीरा बोलते की मी त्यांची तब्येत कशी आहे ते बघायला गेले होते. निरूपा मात्र मीरावर फारच रागावलेली असते आणि ती मीराला फारच बोलत असते. इतक्यात मग सत्याचे वडील येतात आणि निरूपाला बोलतात की तिला मीच पाठवलं होतं पार्वतीच्या घरी तिची तब्येत बरी आहे का नाही ते पाहायला. पण आता तू आली आहेस ना, तू सांग, तू एवढे पैसे पार्वतीला का दिले? 3 महिन्यांचं ॲडव्हान्स भाडं तू भाडेकरूंकडून घेतलं. ते सगळे पैसे काय केलेस तू? निरूपा बोलते की तुम्हाला कोणी सांगितलं मी भाडं ॲडव्हान्स घेतलं आहे? सत्याचे वडील बोलतात की मला भाडेकरूंकडूनच कळालं आहे. निरूपा बोलते की हे घर माझं आहे, त्यामुळे कोणाकडून कधी आणि किती पैसे घ्यायचे ते मीच ठरवणार. आणि घेतले मी पैसे आणि दिले पारूला. सत्याचे वडील बोलतात की घर तुझं आहे, मात्र संसार मात्र आपल्या दोघांचा आहे. त्यामुळे मी जसं तुला सगळं काही सांगतो ना, तसं तू सुद्धा मला सांगितलं पाहिजे. निरूपा मग मीराला अजून एकदा खवळते आणि माझा पाठलाग करायचा नाही, माझ्या मैत्रिणीच्या घरी जायचं नाही असं बजावून सांगते. आता मग ती रूममध्ये आल्यावर तिला पंकजचा फोन येतो. पंकज बोलतो की मम्मा, सगळं काही ठीक आहे ना घरी? निरूपा बोलते की कशाचं काय, ती फुलवाली लईच नाटकं करायला लागलेली आहे. ती पारूच्या घरी गेली होती चौकशी करायला. शांत शांत म्हणून तिची फारच नाटकं वाढायला लागली आहेत. तिला आता मी बरोबर बघणार आहे. पण तू काहीच टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त तेवढे पैसे नीट वापर, कारण आता माझ्याकडे पैसे नाही आहेत. पंकज बोलतो की मला आता पैशांची किंमत चांगलीच कळाली आहे. त्यामुळे आता मी पैसे तरी कमीत कमी नीट वापरेल. निरूपा मग फोन ठेवते. इकडे आता सत्या घरी येतो, पण त्याला मात्र फारच शिंका येत असतात. तो राहून राहून शिंकत असतो. मीरा बोलते की तुम्ही एका जागेवर उभा राहा, नाहीतर मी तुम्हाला एका कोपऱ्यात उभा करेन. सत्या बोलतो की माझ्या बापाने सुद्धा मला असली शिक्षा कधी केली नाही. मीरा बोलते की एकदा पावसात भिजला की आलीच का लगेच सर्दी तुम्हाला? तुमच्या या सर्दीसाठी माझ्याकडे एक चांगलं औषध आहे. सत्य बोलतो की माझ्याकडे तुझ्यापेक्षा चांगलं औषध आहे. मीरा बोलते की हो, माझ्याकडे त्याच्यापेक्षा चांगलं औषध आहे. आणि ती मुद्दाम हाताने इशारा करते, जेणेकरून सत्याला वाटतं की त्याला ती दारू देणार आहे. पण मीरा मात्र सत्याला दूध आणि हळद देणार असते. सत्या मात्र मग नाराज होतो. मीरा मग दूध आणायला म्हणून जाते आणि मग ती गेल्यावर सत्या लगेच दारूची बाटली पटकन शोधून दारू पिऊन घ्यावी या हेतूने दारूची बाटली शोधायला जातो. पण इतक्यात मीरा गरम पाणी घेऊन येते. सत्या मग वाफ घ्यायला काही तयार होत नसतो. मीरा बोलते की हो, यामध्ये निलगिरीचे तेल टाकलं आहे, तुम्हाला लगेच बरं वाटेल. सत्या मात्र वाफ घ्यायला भीत असतो. मीरा बोलते की तुम्ही एवढे मोठे सत्या दादा आणि साध्या वाफेला घाबरताय. सत्या मग वाफ घेणार असतो आणि मीरा त्याच्या डोक्यावर टॉवेल टाकते. पण तो मुद्दाम वाफ घेतल्याचं नाटक करतो आणि बोलतो की आता मला फारच बरं वाटतंय. मीरा बोलते की गप्प बसा, नाटक केलंय तुम्ही, मला कळलं आहे. आणि मग मीरा सत्याला वाफ घ्यायला शिकवत असते. ती स्वतः दोघांच्या डोक्यावर सतरंजी घेते आणि सत्याला वाफ घ्यायला शिकवते. सत्याने वाफ घेतल्यावर त्याला खरोखरच छान वाटतं. आता मग सत्य वाफ घेतल्यावर बोलतो की आता मला तू कधी देणार आहे? आणि तो हाताने दारू कधी देणार आहे असं खुणवतो. मीरा मग सत्याकडे आश्चर्याने पाहू लागते. सत्या मग जोरजोराने हसू लागतो आणि बोलतो की अगं, म्हणजे माझं म्हणणं होतं की दूध कधी देणार आहेस? ते दोघे पण मग हसू लागतात. आता मग सकाळी सकाळी मीरा उठते आणि ती घर पुसून घेत असते. सत्या मात्र 9 वाजले तरी सुद्धा झोपलेला असतो. मीराला वाटतं की हे तर अजून झोपलेले आहेत. जर यांना सासूबाईंनी बघितलं तर फारच ओरडतील. पण मग आता करायचं तरी काय? सत्याची झोप कशी काय मोडायची? मग मीरा साडीचा एक कोपरा थोडासा दुमडते आणि सत्याच्या कानामध्ये साडीने टोचू लागते. सत्या इकडचा तिकडच्या अंगावर होतो. मीरा पुन्हा टोचते आणि मग सत्या उठणार असतो तर मग मीरा तिच्या जागेवर जाऊन फरशी पुसायचं नाटक करू लागते. सत्या उठतो आणि बोलतो की या घरामध्ये ना पावसाचे किडे फारच फिरायला लागलेले आहेत. कानामध्ये चावला वाटतं किडा.
मीरा मध्येच काहीतरी बोलते. सत्या बोलतो की काय बोललीस तू? मीरा बोलते की मला वाटतंय तुमचे कान वाजायला लागले आहेत. सत्या बोलतो की गप्प बस, तू काहीतरी बोलली, मी ऐकलं. मीरा बोलते की मी असं ऐकलं आहे की लवकर हातपाय धुवून आंघोळ वगैरे करून फ्रेश झालं ना की ते किडे जरा चावत नाहीत. सत्या बोलतो की गप्प बस, सरळ सरळ सांग ना, लवकर जाऊन उरकून घ्या. लग्नाच्या अगोदर मी किती वेळ पण निवांत झोपायचो, आता मात्र मला हॉस्टेलमध्ये राहायला आल्यासारखं वाटत आहे. आणि मग तो उठून पटपट चालायला लागतो. तर मग त्याचा पाय घसरतो आणि तो पडणार असतो. मीरा मात्र त्याला पकडते आणि वाचवते. सत्या मात्र मग मीराकडे पाहतच राहतो. इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.